नमस्कार, मी प्रियंका ठाकूर. सुखी जीवनाचा मंत्र या विशेष कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत आहे. प्रेक्षक हो, लैंगिक स्वास्थ्य आणि सामाजिक जीवन हे परस्पर संबंधित आहेत. विश्व आरोग्य संघटनेने म्हणजेच WHO सांगितलेलं आहे की लैंगिक स्वास्थ्य हा फक्त आजार नसणे, लैंगिक क्रिया होऊ शकणे इतकाच विषय नाही, तर तो अजूनही व्यापक आहे. शारीरिक, मानसिक, भावनिक आणि सामाजिक कल्याणाशी तो निगडित आहे. त्यामुळे तुमच्या लैंगिक जीवनावर परिणाम करू शकणाऱ्या अनेक समस्यांवर मार्गदर्शनासाठी गेली अनेक आठवडे आपण वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करीत आहोत. तज्ज्ञ डॉक्टर विजय दहिफळे आपल्याला या शोमध्ये मार्गदर्शन करतात आणि प्रेक्षकांच्या प्रश्नांना उत्तरही देतात. त्यामुळे कार्यक्रमाच्या सुरुवातीस डॉक्टर विजय दहिफळे यांच्याविषयी जाणून घेणार आहोत एका व्हिडिओच्या माध्यमातून. डॉक्टर विजय दहिफळे हे सेक्सोलॉजिस्ट, यूरोलॉजिस्ट आणि एंट्रोलॉजिस्ट आहेत. डॉक्टर दहिफळे यांचं क्लिनिक औरंगाबाद, हैदराबाद, दिल्ली, पुणे, नवी मुंबईतील नेरूळ, दादर, अंधेरी, कल्याण, नाशिक, अहमदाबाद आणि दुबईत देखील आहे. डॉक्टर नेहमीच देश विदेशात सेमिनार आणि कॉन्फरन्ससाठी जात असतात. तसंच सेक्स बाबतच्या सर्व समस्यांवरती ते मार्गदर्शन करत असतात. डॉक्टर, साम टीव्हीच्या स्टुडिओमध्ये आपलं मनापासून स्वागत. नमस्कार. आपण मुख्य विषयाकडे वळणार आहोतच, मात्र त्यापूर्वी एक महत्त्वाची गोष्ट. छत्रपती संभाजीनगरमध्ये गेल्या आठवड्यात MGM मेडिकल कॉलेजचा दीक्षांत सोहळा म्हणजेच पदवी ग्रहण सोहळा पार पडला. त्यावेळी डॉक्टर विजय दहिफळे यांची कन्या वैष्णवी दहिफळे हिला MGM मेडिकल कॉलेज नवी मुंबई यांच्या 2019-24 या बॅचमधील जनरल मेडिसिन या विषयात सर्वात जास्त गुण प्राप्त झाल्याबद्दल सुवर्ण पदकाने सन्मानित करण्यात आले. वैष्णवीचे सर्वत्र कौतुक होत आहे. दहिफळे कुटुंबाची पुढील पिढी देखील आता रुग्णसेवेसाठी सज्ज होत आहे. त्यामुळे साम टीव्हीतर्फे वैष्णवीला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. सर, आपलं आणि डॉक्टर उज्ज्वला मॅडमचं अगदी मनापासून अभिनंदन. धन्यवाद धन्यवाद. आता यावरनं मला एक गोष्ट आठवली. आता तुम्ही 2019 सांगितलं. 1991 मध्ये मला बेस्ट मेडिको हा प्राइज SRTR मेडिकल कॉलेज अंबेजोगाईतनं मिळाला होता आणि या स्वामी रामानंद तीर्थाची जयंती पण आहे. त्यानिमित्त मी सांगतोय 2 मिनिटात. या ठिकाणी सर्वप्रथम आपल्या या साम टीव्हीच्या या लाईव्ह भागामध्ये, या सुखी जीवनाच्या भागामध्ये सर्वांचं अगदी मनापासून अभिनंदन आणि मनापासून कौतुक. का? कारण या साम टीव्हीच्या सुखी जीवनाच्या मंत्राचं यश म्हणा, प्रतिशेष म्हणा, सक्सेस म्हणा, याचं एकमेव कारण हे तुम्ही आहात. जेवढ्या उशिरा देखील सर्व या ठिकाणी सहभागी होता, विषयाचा फायदा करून घेता आणि प्रॅक्टिकली जेव्हा तुम्ही माझ्या उपडीत येता तेव्हा खरंच मला त्याचा अभिमान वाटतो. या ठिकाणी वैष्णवीला देखील मी अगदी मनापासून हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि तिची पुढील वाटचाल जी आहे, जे आमचं नुकतंच येऊ घातलेलं सेंटर आहे HGM दहिफळे हॉस्पिटल दादरला, त्या ठिकाणी देखील त्यांना खूप चांगलं यश मिळावं असं मी डेफिनेटली आशा व्यक्त करतो. आणि परत मी आवर्जून सांगतो की 1991 मध्ये जो बेस्ट मेडिको प्राईज मला मिळालं होतं त्याची मला परत आठवण झाली. आणि 2091 मध्ये या ठिकाणी 19 मध्ये तिने जी कामगिरी केली अतिशय कौतुकास्पद आहे. मेडिकल फील्डमध्ये, मेडिसिनमध्ये टॉप मोस्ट राहणं, टॉप रँक येणं आणि त्या ठिकाणी एक गोल्ड मेडल मिळवणं ही अतिशय अभिमानाची गोष्ट असते. डेफिनेटली तुला हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि मला वाटतं आता आपले दर्शक आपली वाट पाहत आहेत. आपल्या विषयाकडे जाणं आपल्याला आवश्यक आहे. नक्कीच नक्कीच. म्हणूनच आता आपण मुख्य विषयाकडे आपण वळूया. नक्कीच. सदर प्रसंग सरांच्या नेरूळ सेंटरवरील आहे. नेरूळ OPDला एक 38 वर्षीय युवक आलेले. आपल्या साम टीव्हीवरील सुखी जीवनाचा मंत्र या शोचे ते अगदी रेग्युलर दर्शक. सरांनी येण्याचं कारण विचारले त्यावर ते म्हणाले, सर, मी आज शेवटचा पर्याय म्हणून तुमच्याकडे आलो आहे. मला नक्की विश्वास आहे की तुम्ही मला यातून बाहेर काढाल. युवक पुढे म्हणाले, सर, मला कमजोरीचा त्रास असून मी 1 मिनिटसुद्धा सेक्स करू शकत नाही आणि बऱ्याचदा करण्याआधीच वीर्यस्खलन होते. बऱ्याचदा मी कुणाशीही फोनवर बोलत असताना देखील असा त्रास होतो.
माझ्या पार्टनरने तर चक्क सांगितले आहे की यातून बरे होऊन तुमचं टायमिंग वाढलं तरच तुम्ही जवळ या, नाहीतर मला देखील समाधान नाही आणि तुम्हाला देखील त्रास. सर, यामुळे आमच्या दोघांमध्ये अगदी नेहमी भांडणं होत असतात आणि ती कायमची निघून जाईल की काय अशी भीती मला वाटत असते. आता अशातच आणखी एका वेगळ्या कारणावरून भांडून ती अगदी माहेरी निघून गेलेली आहे. सरांनी सविस्तर विचारले असता तरुण म्हणाले, सर मी या महिन्यात तिच्याशी समागम केलं नाही. गेल्या महिन्यात केलं होतं तरीही ती गरोदर कशी राहिली म्हणून मी विचारले तर ती रागावली आणि म्हणाली की तुम्हाला शंका घेण्याशिवाय काही येतं का, असं म्हणून ती निघून गेली. सर, मी वाचलं आहे की पाळीच्या 15व्या दिवशी आणि ऑड इव्हन डेजला संबंध केला तर प्रेग्नेन्सी राहते. सरांनी तरुणाला समजून सांगितले की असं काहीही नसतं आणि हे देखील कारण आहे तुमच्या कमजोरीचं आणि रिलेशनशिप खराब होण्याचे. त्यामुळे स्वतःला सायंटिफिक माहिती नसताना उगीचच कोणाचे तरी ऐकून रिलेशनशिप खराब करणं हे योग्य नाही. एकमेकांवर विश्वास ठेवणे हे अतिशय महत्त्वाचे आहे. त्यांनी युवकाला सांगितले की तुम्ही बायकोला परत घेऊन या आणि सर्वात आधी तुमच्या कमजोरीची ट्रीटमेंट मात्र सुरू करा. सध्या सरांनी त्याला 3 महिन्यांची मेडिकल थेरपी सुरू केली आहे. गरज पडल्यास पी शॉट थेरपी, व्हॅक्यूम थेरपी किंवा पेनाइल इम्प्लांट करू असे देखील सांगितले. तरुण अगदी रिलॅक्स झाले. त्यांनी सरांचे मनापासून आभार मानले. तरुण म्हणाले, सर तुम्ही आणि साम टीव्हीचा हा शो नसता तर मी तुमच्यापर्यंत पोहोचूच शकलो नसतो आणि भयंकर परिस्थिती निर्माण झाली असती. मेडिकल टर्ममध्ये याला सायकोजेनिक इरेक्टाईल डिस्फंक्शन असं म्हटलं जातं. सर, काय सांगाल अशा प्रकारच्या समस्येबाबत? म्हणजे या ठिकाणी आपण बघितलं की तो माणूस अगदी युवक जे आहेत ते अगदी डिप्रेशनमध्ये सुद्धा गेलेले आहेत. डेफिनेटली. म्हणजे तुम्हाला कमजोरी आहे, शीघ्रपतन आहे, त्याचा निगेटिव्ह इम्पॅक्ट कसा बसतो, ज्यामुळे की शंकाकुरपणे राहणे. आता त्याला हे देखील लक्षात नाही की समागम कधी केले आणि प्रेग्नन्सी राहिल्यानंतर त्याचा आनंद व्यक्त करण्याऐवजी त्या ठिकाणी तो गॅप किती गेला, मग मी कोणाला तरी विचारलं, मिसकन्सेप्शन, मग कमी माहिती असणं, रॉंग माहिती असणं. या ठिकाणी स्पेशली तुम्ही मला सेफ पिरियड असतो का हा टॉपिक दिलेला आहे आणि सर्वांच्या मनातला भ्रम मी हा दूर करतो या ठिकाणी. मित्रांनो, एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, एकमेकाचं अंडरस्टँडिंग, एकमेकाचं कम्युनिकेशन आणि एकमेकावर विश्वास असणं फार आवश्यक असतं. या ठिकाणी पाहिलं या जोडप्यामध्ये की मला कोणीतरी सांगितलं की 15व्या दिवशी गेलं तर होतं, नाही तर मग त्या ठिकाणी ऑड डेला करा, मग इव्हन डेला करा, कधी मुलगा होईल कधी मुलगा होईल. मित्रांनो, अशा भ्रमातनं बाहेर या. निसर्गाने एक आपलं ओन सायकल बनवलेलं आहे आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो, कुठल्याही प्रकारचा सेफ पिरियड नसतो. का? कारण एकदा स्पर्म जर योनीमधनं आतमध्ये युट्रसमध्ये गेला तो 8 ते 10 दिवस त्या ठिकाणी जिवंत राहतो. विचार करा, अशा पद्धतीने तुम्ही गेल्या महिन्यामध्ये ॲक्टिव्हिटी केली, तो स्पर्म आतमध्ये जिवंत राहिला, ओव्ह्युलेशन ह्या महिन्यात झालं, प्रेग्नन्सी राहिली, आनंद व्यक्त करा ना. त्या ठिकाणी तुम्ही डाऊट घेता, त्या ठिकाणी भांडता, शंका घेता आणि इथूनच तुमच्या दुःखी जीवनाच्या मंत्राची सुरुवात होते. आणि हेच मी सर्वांना सांगू इच्छितो की तज्ज्ञांचा सल्ला घेतल्याशिवाय मला आणखी कोणी सांगितलं, तिसऱ्यांनी सांगितलं असं अजिबात नसतं. लाईफ सायकल जी असते त्या स्पर्मची, ही लाईफ सायकल जी आहे आपल्या हातात नसते. आणि समागमानंतर हे ड्युरेशन, इव्हन मी तुम्हाला परत सांगेन, इव्हन मेन्सेस संपताना देखील तुमचं समागम झालं तर ओव्ह्युलेशन उशिरा होतं आणि त्या ठिकाणी हार्मोनल चेंजेसमुळं स्पर्म त्या ठिकाणी जिवंत होऊन प्रेग्नन्सी राहू शकते. या ठिकाणी एकच मला मेसेज द्यायचा आहे की तुम्ही तुमच्या पार्टनरसोबत तुम्हाला नॉलेज नसताना विनाकारण अनबन करणे, त्यापेक्षा या ठिकाणी तज्ज्ञ आहेत, सेक्सॉलॉजिस्ट आहेत, युरोलॉजिस्ट, एंड्रोलॉजिस्ट आहेत आणि जे खरे अनुभवी तज्ज्ञ आहेत त्यांचा सल्ला घेऊन आपलं जीवन सुखी करावं, हाच माझा सर्वात महत्त्वाचा मेसेज असेल. नक्कीच नक्कीच. म्हणजे शंका उपस्थित करण्याआधी खरं तर आपण स्वतःही ते त्या सगळ्या गोष्टी तपासून घेणं अगदी महत्त्वाचं आहे. आणि हेच आणखी मूळ सांगू, स्वतःला कमजोरी असली मग डोक्यामध्ये हे विचार चालू होतात आणि हे बंद करणं अतिशय आवश्यक असतं. नाही तर ती व्यक्ती छोटी डिप्रेशन आणि केसेस दिवसपर्यंत गेलेले आहेत आणि ते थांबवणं हे आपल्या मंचाचं सर्वात मोठं एम आहे. नक्कीच नक्कीच. सर, पुण्याहून पिंकीजी आपल्याशी जोडल्या गेलेल्या आहेत. घेऊया. नक्की. नमस्कार, विचारा आपला प्रश्न. नमस्कार सर. नमस्कार मॅडम. नमस्कार जी, बोला, काय म्हणता? पहिल्यांदा मी वैष्णवी देसाईला कॉंग्रॅच्युलेशन करू. वा वा वा, खूप छान, धन्यवाद. तुमच्या देखील शुभेच्छा नक्कीच त्यांना प्रेरणादायी ठरतील. आम्हाला आणखीन एक छान डॉक्टर मिळणार यासाठी आम्ही खूप आनंदी आहोत. काय बात आहे, खरंच खरंच खूप सुंदर सांगितलं तुम्ही. नक्कीच. सर, माझा प्रश्न असा आहे, रेग्युलर सेक्स केल्याने पाळीचे वेदना ज्या असतात त्याच्यावरती काही परिणाम होतो का, किंवा त्या कमी जास्त
काही होतं का त्याच्यामध्ये? मग हे पाळीमध्ये किंवा पाळी अगोदर जे क्रॅम्प येतात, पेन होतो, त्याला काही फायदा किंवा परिणाम होतो का? बरोबर आहे. हो बरोबर. अच्छा अच्छा, खूप खूप सुंदर प्रश्न विचारलाय. मला वाटतं प्रत्येक भगिनीच्या मनात हा प्रश्न असेल आणि सांगूया आपण विज्ञान सायन्स काय असतं. कारण तुम्हाला माहिती आहे ॲक्टिव्हिटी कधी करायची, चोरून करायची, बोलायचं नाही, डिस्कशन नाही. त्याचे फायदे निसर्गाने किती दिले. क्रॅम्प्स जे मेन्सेसमध्ये कसे थांबतात सांगूया आपण. मित्रांनो, आपल्या बॉडीचं हार्मोनल सायकल मेन्सेस येणे म्हणजे काय की तुमच्या शरीरातनं इस्ट्रोजन प्रोजेस्टेरॉनच्या मात्रा कमी जास्त झाल्यानंतर शेडिंग म्हणजे युट्रसमध्ये जे एक्स्ट्रा त्या ठिकाणी ब्लिडिंग होतं त्यातनं ते शेड ऑफ केलं जातं. हे शेड ऑफ होताना बऱ्याचदा सायनसेस ओपन होतात आणि त्यातनं ब्लिडिंग व्हायला लागतं. काही जणांमध्ये कंट्रोलमध्ये देखील ब्लिडिंग येत नसतं. मग अशा केसमध्ये ॲक्टिव्हिटी कसं काम करते तर ऑर्गॅझममध्ये काय की ऑर्गॅझम होताना ऑक्सिटोसिन आहे, डोपॅमिन आहे, लव मॉलिक्युल्स हे रिलीज होतात. त्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्शन मसलचं झाल्यामुळे त्या ठिकाणी जे तयार होतात प्रोस्टाग्लॅंडिन त्याच्या देखील इनिबिशन होतं. आतल्या युट्रसमधलं ब्लिडिंग हे स्क्वीज करून बाहेर निघतं आणि ऑर्गॅझमच्या ॲक्शनमुळे त्या ठिकाणचा पेन कमी होतो. अर्थातच ॲक्टिव्हिटी ही तुमच्या पार्टनरच्या संमतीने तुमच्या पाळीच्या अगोदर किंवा नंतर हे करणं आवश्यक असतं आणि संमतीशिवाय तुम्ही कुठलीही ॲक्टिव्हिटी करू शकत नाही. जर समोरच्याला पेन होत असेल, पेन ॲग्रिवेट होत असेल तर अशा केसमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी ॲबंडन देखील किंवा स्टॉप करणं देखील आवश्यक असतं. हा मेसेज मी का दिला? मी एखाद्या गोष्टीचा फायदा सांगितला की तो फायदा पर्सन टू पर्सन व्हॅरियंट आहे. कारण काही जणांना पेल्विक पेन सिंड्रोम असतात, पेल्विसमध्ये काही इन्फेक्शन असतं किंवा आणखी काही कारण असतं तर अशा केसमध्ये आपण परफॉर्म करायचं नसतं आणि त्या कारणासाठी आपण भेटायचं असतं. पण डेफिनेटली हार्मोन रिलीजमुळं पेन बिअरिंग कॅपॅसिटी वाढल्यामुळं नक्कीच क्रॅम्प्स आहेत, नुसतं मेन्सेसचा पेन नाही, मायग्रेन आहे, हेडेक आहे, बॉडी एक आहे, त्यासोबत येणारे इतरही आजार आपण म्हणजे बॉडीचे सर्व पेन हे कमी होतात. हा इतका मोठा फायदा आहे ॲक्टिव्हिटीचा. नक्कीच नक्कीच, अतिशय छान आणि उपयुक्त माहिती होती सर ही. सर, नाशिकहून तृप्तीजी आपल्याशी जोडल्या गेलेल्या घेऊया आपण. शुअर. नमस्कार, विचारा आपला प्रश्न. नमस्ते सर. नमस्ते जी, बोला. नियमित सेक्स केल्याने हार्टच्या स्वास्थ्यासाठी काही फायदा होतो का, याबद्दल सांगा सर. अच्छा, म्हणजे तुझं म्हणणं किंवा की हार्ट डिसीज म्हणा किंवा बीपी म्हणा किंवा की हार्ट अटॅकवर काही फायदा होतो का? बरोबर आहे. हो सर. ठीक, तुमचं वय सांगा मला. 35. बरं बरं, खूप छान प्रश्न विचारला तुम्ही. सांगूया तुम्हाला. कार्डियक ॲक्टिव्हिटी, आता मी महत्त्वाचं सर्वांना सांगतो, आपल्या शरीरामध्ये ब्रेनपासून ते आपल्या प्रत्येक ऑर्गनपर्यंत ब्लड सप्लाय आणि ऑक्सिजन जाणं हे आपल्या कार्डिओव्हास्क्युलर सिस्टीमचं काम असतं. आणि त्याचा कसा फायदा होतो सांगूया आपण. मित्रांनो, जेव्हा निसर्गाने ही ॲक्टिव्हिटी तयार केली, तुम्ही आजारी पडू नये म्हणून, त्या ठिकाणी तुमच्या प्रत्येक ऑर्गनला ब्लड सप्लाय अतिशय चांगला व्हावा म्हणून, या ठिकाणी काय होतं, जेव्हा एकमेकाच्या संमतीने तुम्ही ॲक्टिव्हिटी करता त्यावेळी 10 पटीनं जास्त हा ब्लड फ्लो वाढलेला असतो तुमच्या ऑर्गनकडे जाणारा. मी नेहमी बोलताना परत सांगतो, माझं डिस्कशन हे दोघांसाठीही असतं. पुरुषांमध्ये त्यांच्या लिंगाकडे फ्लो वाढलेला असतो, स्त्रियांमध्ये त्यांच्या क्लॅटोरिसकडे वाढलेला असतो. हे वाढलेल्या ब्लड फ्लोमुळं ऑक्सिजनेशन चांगलं मिळतं, टिश्यूची ग्रोथ चांगली होते. त्या ठिकाणी टिश्यू फॉर्मिंग ग्रोथ फॅक्टर असतात, नर्व फॉर्मिंग ग्रोथ फॅक्टर असतात, हे चांगले तयार होतात. त्यामुळे एक अभ्यास असा झालेला आहे सॅन फ्रान्सिस्कोमध्ये, जे नियमितपणे ॲक्टिव्हिटी करतात कमीत कमी आठवड्यातनं 2दा ते 3दा, त्यांना हार्ट अटॅक येण्याचा चान्स देखील हा 50% जास्त कमी झालेला आहे. त्याचबरोबर वेगवेगळे इन्फार्क्ट होणे, त्या ठिकाणी वेगवेगळे व्हास्क्युलर प्रॉब्लेम्स होणे हे देखील कंट्रोलमध्ये येतात. त्यामुळे मित्रांनो एकच सांगतो, आपला ओन, आपला नोन आणि संमती असणारा, कन्सेंट असणारा पार्टनर का महत्त्वाचा असतो. बऱ्याचदा मी तुम्हाला सांगतो, आपल्याकडं समोरचा पार्टनर दिवसभर काम करून परेशान असतो, याकडे तुमचं लक्ष नसतं. मी स्पेशली सांगतोय सर्वांना. आणि त्या ठिकाणी तो थकलेला भागलेला असतो आणि तो थकलेला असताना तुम्ही तुमचा मूड पाहता, पार्टनरचा पाहत नाही. अशा वेळेला ते तयार जर नसतील ना तर अशा वेळेला ॲक्टिव्हिटी करून हा फायदा होत नसतो. नक्कीच, म्हणजे जसं तुम्ही नेहमी म्हणता की ही जी क्रिया आहे ही दोघांची आहे आणि आपला पार्टनर देखील रिलॅक्स होईल, त्याला देखील आराम मिळेल. कारण आपण हा विचार करत नाही की त्याच्या या पूर्ण कामामध्ये त्याची काय मनस्थिती असेल, त्याचा अराउजल काय, इंटरेस्ट काय, हे जेव्हा दोघांकडनं असेल तेव्हाच हे बेनिफिट मिळतात. नाही तर ही क्रिया स्ट्रेसफुल बनते. म्हणून हा अतिशय चांगला मेसेज की तुम्ही एकमेकांची काळजी घ्या. म्हणून सांगतो ना, थोडी सुट्टी घ्या, थोडं बाहेर फिरायला जा, त्याचं कारण हे असतं. नक्कीच नक्कीच. सर, संभाजी नगरहून राजश्री जी आपल्याशी जोडल्या गेलेल्या आहेत. घेऊया. नमस्कार, विचारा आपला प्रश्न.
हॅलो सर. हां नमस्कार जी बोला. सर नियमित सेक्स केल्याने मेंदूचे आरोग्य आणि स्मरणशक्तीवर काही परिणाम होतो का, त्याबद्दल माहिती द्या. विचार कशाचे आरोग्य. हॅलो ऐकतोय मी, बोला कशाचे आरोग्य. हा मेंदूचे स्वास्थ्य सर. ब्रेनचे आरोग्य बरोबर आहे आणि स्मरणशक्ती करेक्ट. ठीक आहे. तुमचं वय काय सांगा मला. माझं 35 सर. चला चला खूप सुंदर प्रश्न आहे तुमचा आणि नक्कीच म्हणजे हे कुतूहल असेल सर्वांना की असं काही होत असेल का. सांगूया तुम्हाला. आपण टॉपिक दिल्यानंतर सर्वजण तयारी करतात. खरंच म्हणजे हे अतिशय कौतुकास्पद आहे आणि अशा ऍक्टिव्हिटी जो ब्रेनला स्मरणशक्तीला काम करत असेल तर काय करणे सांगूया आपण. मित्रांनो ब्रेनमध्ये हिप्पोकॅम्पस नावाचा एरिया जो आहे तो अतिशय सेन्सिटिव्ह असतो आणि त्या ठिकाणी मेमरी तयार होण्याचे सेंटर्स बसलेले असतात. न्यूरॉन हा ॲक्टिव्ह फॅक्टर असतो. न्यूरोजेनेसिस जोपर्यंत होत नाही, जोपर्यंत मल्टिप्लाय सेल होत नाहीत, त्या होण्यासाठी काय लागतं. नर्व ग्रोथ फॅक्टर आहेत, टिश्यू आणि ट्रान्सफॉर्मिंग ग्रोथ फॅक्टर्स आहेत. त्या ठिकाणी ऑक्सिजन ब्रेनला चांगला गेल्यानंतर त्यातल्या टिश्यू डेव्हलपमेंट होते, न्यूरॉनची ग्रोथ होते. अर्थातच न्यूरॉन हा एक फॅक्टर असा असतो ज्यामुळे त्या ठिकाणी मेमरी तयार होते. मेमरी तयार झाल्याचा फायदा काय होतो. कॉग्निशन कॅपॅसिटी आपली वाढते, तुमची ॲक्टिव्हनेस वाढतो, तुमचे स्पीच आणि बोलण्याची कॅपॅसिटी वाढते, फ्लुएन्सी वाढते. त्याचबरोबर कोऑर्डिनेशन म्हणजे जो रिस्पॉन्स तुमच्या ब्रेनचा असतो की तुम्ही बोलताय इमिडिएटली तुम्हाला समजतं आणि इमिडिएट तुम्ही रिस्पॉन्ड करताय. अशा पद्धतीने मल्टिपल फायदे आहेत. म्हणूनच ॲक्टिव्हिटी तुमच्या मर्यादेत राहून जर तुम्ही केली, आपल्या नोन आणि ओन पार्टनरसोबत केली तर नक्कीच तुम्हाला मेमरी ग्रोथ, ब्रेन डेव्हलपमेंट, मेंटल स्टेट आणि अर्थातच स्मरणशक्तीसाठी अतिशय चांगला फायदा होतो. बघा 100 वर्ष जर तुम्हाला ॲक्टिव्ह राहायचं असेल बरोबर तर आपल्या पार्टनरच्या संमतीने आपला ॲक्टिव्हनेस, ॲक्टिव्हिटी म्हणत नाही हा फार मोठा फरक आहे. आपला ॲक्टिव्हनेस म्हणजे प्रत्येक ऑर्गन हा सुदृढ राहायला पाहिजे. हा सर्वात मोठा मेसेज जेणेकरून तुम्ही शेवटपर्यंत तंदुरुस्त आणि फिट राहा. नक्कीच नक्कीच. म्हणजे या सगळ्यांचा एकमेकांशी इतका दृढ संबंध आहे. हे खरं तर मला असं वाटतं आपल्या या कार्यक्रमाच्या माध्यमातूनच लोकांना हे सगळं या सगळ्या गोष्टींचं नॉलेज मिळतं. फार आवश्यक आहे. तेव्हाच सगळेजण जागे होतील. नक्कीच नक्कीच. कारण माझ्याकडे अशा सिच्युएशन आहेत ते कपल बरेचदा 1-2 महिने एकमेकाला भेटत देखील नाहीत. बरोबर आहे. सर पुढील प्रश्न साताऱ्याहून आहे. दिनेश जी आपल्याशी जोडले गेलेले आहेत. घेऊया. नक्कीच. नमस्कार, विचारा आपला प्रश्न. नमस्कार सर. नमस्ते जी बोला. सर नियमितपणे संबंध ठेवल्याने शरीराच्या रोग प्रतिकारक शक्ती किंवा इम्युनिटीसाठी काही फायदा होतो का. वा वा खूप खूप सुंदर प्रश्न तुम्ही विचारला. तुमचं वय सांगा मला. 52. बघा सर्वांच्या मनात हा प्रश्न आहे. म्हणजे आपण ॲक्टिव्हिटी करून बस आपल्याला वाटतं याचं काम संपलं, मूल झालं काम, असं नसतं. इम्युनिटी काय असतं त्याबद्दल नक्कीच सांगा. तुम्ही खूप छान प्रश्न विचारला. इम्युनिटी म्हणजे बऱ्याच जणांना हा इम्युनिटीचा काही समज, फक्त इम्युनिटी घ्यायला आम्ही बूस्टर डोस घेतो, बूस्टर असतात डोस घेतो. अहो या डोसच्या पलीकडे स्वतः बॉडी डोस बनवले ना, काय सांगूया आपण. IgG, IgA आणि IgM म्हणजे हे इम्युनोग्लोबिलिन असतात. हे इम्युनोग्लोबिलिन बॉडीमध्ये एन्डॉर्फिन्स तयार झाल्यानंतर त्या ठिकाणी एक प्रतिकारशक्ती व्हाईट ब्लड सेल वाढवतात. काय करतात ह्या व्हाईट ब्लड सेल. ह्या व्हाईट ब्लड सेल काही व्हायरसेस आहेत, बॅक्टेरिया आहेत, सरफेस लेवललाच त्याला संपवतात. म्हणजे तुम्हाला असं वाटतं की मला आता फिवर आला, मी आता अँटीबायोटिक घेतो, पेन किलर घेतो. अहो इथं नंतर आलं किती दिवस अँटीबायोटिक खाणार, किती दिवस पेन किलर खाणार. स्वतःमधल्या पेशी, स्वतःमधले हे इम्युनोग्लोबुलिन्स ॲक्टिव्ह होणं आवश्यक असतं आणि हे इम्युनोग्लोबुलिन्स तुम्हाला शेवटपर्यंत अतिशय निरोगी ठेवतात. मला वाटतं प्रियंकाजी एवढे मोठे जर फायदे असतील तर आपल्या पार्टनरची कन्सेंट घेऊन, पार्टनरची इच्छा पण बघून हे रेग्युलरपणे ॲक्टिव्हिटी ठेवली तर मला वाटत नाही कुणी आजारी पडेल. मेडिसिनचा रोल हा सर्वात शेवटी येतो असं माझं म्हणणं आहे. सुंदर. खरंच हा कॉन्सेप्ट सर खूप छान आहे. मला असं वाटतं कारण आपण जराही काही झालं तर मेडिसिन कडे लगेच आपल्याकडे ही खरं तर ही सवय झालेली आहे. आपल्याला आजारी पडायची देखील सवय लागली आणि मेडिसिन खायची देखील सवय लागली. यातनं दूर जाणं आवश्यक आहे. नक्कीच नक्कीच. सर मला या ठिकाणी आणखी एक महत्त्वाचा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे. तो म्हणजे 50 नंतर बऱ्याच पुरुषांना स्वप्नदोष किंवा नाईट फॉल ज्याला आपण म्हणतो ही समस्या असते, पण त्यावर उपाय म्हणून काय करता येईल. अतिशय सुंदर प्रश्न. म्हणजे माझ्या ईमेलवर ट्रिमेंडस इव्हन यंग एजपासून ते ओल्ड एजपर्यंत सर्वजण विचारतात. सांगूया आपण. स्वप्नदोष, स्वप्नरंजन किंवा त्या ठिकाणी नाईटफॉल आपण म्हणतो. का होतो बरं असं. अननेसेसरी अतिशय जास्त विचार करणे, रात्री झोपताना काहीतरी ॲक्टिवेशन येणारे व्हिडिओ पाहणे, बरेचदा तुमचा स्क्रीन टाईम म्हणजे
बऱ्याचदा तो स्क्रीन बघता बघता तो स्क्रीन बाजूला पडतो, तुम्ही झोपून जाता. अशा केसेसमध्ये काय होतं, तुमचं लाईफस्टाईल बदलणं आवश्यक आहे. स्वप्नदोष किंवा नाईटफॉल हा आजार नाही, हा लाईफस्टाईल डिसऑर्डर आहे. तुमचं स्मोकिंग आहे, ड्रिंकिंग आहे, अल्कोहोल आहे, तुमची एवढी मात्रा होते की तुमची शुद्ध नाहीशी होते. मग तुमचं काय सुरू आहे ॲक्टिव्हिटी, कशा पद्धतीने त्या ठिकाणी इरेक्शन होतात, कशा पद्धतीने त्या ठिकाणी इजॅक्युलेशन होतात, हे तुम्हाला लक्षात येत नाही. यंग एजमध्ये देखील तुम्हाला हे ऑब्झर्व होतं. तर काय काळजी घ्यायला पाहिजे याच्यामध्ये? सहसा बऱ्याच जणांना प्रोन म्हणजे पालतं झोपायची सवय असते. हे सहसा ह्या पोझिशनमध्ये त्या ठिकाणी प्रेशर येतं तुमच्या अवयवावर, आणि प्रेशर आल्यामुळं बऱ्याचदा त्या ठिकाणी स्टिम्युलेशन होऊन त्या ठिकाणी स्वप्नदोष होतो. मग तुम्ही डिप्रेस होता, मग तुम्हाला त्या ठिकाणी निगेटिव्ह यायला चालू होते. म्हणून अशा केसमध्ये वन सायडेड पोझिशन ठेवणं, आहार अतिशय सुंदर ठेवणं, बॅलन्स डाएट ठेवणं, आहारामध्ये फळाचा वापर करणं, फ्रूट्सचा वापर करणं, अशा गोष्टी केल्यामुळं ते कंट्रोलमध्ये येतं. पण तरी देखील तुम्हाला हे कंट्रोल येत नसेल तर सेक्सॉलॉजी सिरोलॉजी भेटल्यानंतर अतिशय चांगल्या प्रकारचे मेडिसिन ट्रीटमेंट्स सेंट्रली ॲक्टिंग आहेत, लोकली ॲक्टिंग आहेत, पेरिफेरली ॲक्टिंग आहेत, अतिशय सुंदर रिझल्ट आहे. त्यामुळं कोणालाही काळजी करायची गरज नाही. मला वाटतं यामुळं बरीच मुलं डिप्रेशनमध्ये जातात आणि आईवडील त्यांच्याशी डिस्कस करत नाहीत, कारण हे ग्रँटेड पकडलं जातं की माझा मुलगा मुलगी मोठी झाली, ते नेटवर वगैरे पाहून त्यांना छान माहिती मिळाली, पण ती मिस इन्फॉर्मेशन असते. हे सर्व पालकांना मी या ठिकाणी सांगतो की न लाजता न बुजता पहिले पालक हे आपल्या मुलांचे डॉक्टर असतात. त्यांच्याशी संवाद साधणं खरं महत्त्वाचं आहे, आणि त्यांच्या बॉडी लँग्वेजवरून तुम्हाला ह्या गोष्टी लक्षात येतात. मग तुम्ही जर लक्ष नाही दिलं मग ते मिसगाईड व्हायला चालू होतात आणि मग आपण दोष द्यायला चालू करतो. म्हणून प्रायमरी आईवडिलांचं लक्ष असणं आवश्यक आहे. नक्कीच नक्की, अतिशय छान गोष्ट आहे डॉक्टरी. आणि डॉक्टर, आता आपण पोहोचलो आहोत ते म्हणजे कार्यक्रमाच्या अतिशय महत्त्वाच्या भागामध्ये, ते म्हणजे भाग्यवान विजेता. वा वा, सगळ्यांची वाट पाहणारा विषय आहे. सांगूया आपण. आशिष सुतार साताऱ्याचे मागच्या वेळेसचे विजेते आपल्या सेंटरला आले, त्यांनी प्रोटीन घेतलं, गिफ्ट घेतलं, आपल्या मित्रांसाठी देखील ते पुस्तकं घेऊन गेले. त्यांचं अगदी मनापासून अभिनंदन आणि कौतुक. आणि अशाच पद्धतीने तुमचाही फोटो यायचा असेल तर आता ते मॅडमच्या हातात आहे. घ्या तुम्ही, एक चिठ्ठी काढून घ्या तुम्ही, पाहूया आपण नक्की कोण विजेता आहे. आणि या विजेत्यांना आपल्या सेंटरला येऊन आरामात येऊन भेटून प्रोटीन प्लस मराठी आणि इंग्रजी आवृत्ती हे देखील आपण देतो. आणि लवकरच आपली हिंदी आवृत्ती देखील येत आहे. ज्यांना त्यात इंटरेस्ट आहे ते घेऊ शकतात. आता कुठं गेलो आपण? आता गेलो आपण जळगावला. योगेश बंटी यांचं अगदी मनापासून अभिनंदन. आणि कुठल्या प्रश्नाला उत्तर दिलं होतं? धात सिंड्रोम म्हणजे काय असतो ते एका वाक्यात सांगतो. धात सिंड्रोम म्हणजे बऱ्याचदा या ठिकाणी जे इंडियन टॉयलेट्स वापरतात, बऱ्याचदा हा लाईफस्टाईल डिसऑर्डर आहे, ज्यामध्ये त्यांना सकाळच्या वेळामध्ये युरिन बदनं काही सिमेंट गेल्यासारखं वाटतं, काही चिकट द्राव गेल्यासारखं वाटतं. त्यामुळे त्यांना वाटतं माझा त्या ठिकाणी दोष आहे, स्वप्नदोष आहे, माझा वीर्यदोष आहे, माझी शक्ती गेली, माझी पॉवर गेली. असा प्रकार नसतो. जर हा थांबत नसेल तर तज्ज्ञांना भेटा, सेक्सॉलॉजी सिरोलॉजी अँडॉलॉजीना भेटा. अतिशय चांगल्या प्रकारच्या सेंट्रली ॲक्टिंग, लोकली ॲक्टिंग, पेरिफेरली ॲक्टिंग ट्रीटमेंट आहेत. आणि तुमची लाईफस्टाईल डिसऑर्डर बदलली त्यामध्ये खूप चांगला फरक पडतो. अशाच पद्धतीने तुम्हाला जर प्रश्न विचारायचा असेल, त्याचं उत्तर द्यायचं असेल, क्विजमध्ये सहभागी व्हायचा असेल तर प्रश्न तुम्हाला विचारायला लागेल तर स्वप्नदोष म्हणजे काय आणि त्याचा कंट्रोल करण्यासाठी, कंट्रोलमध्ये आणण्यासाठी काय ट्रीटमेंट असते त्या गुरुवारपर्यंत तुम्हाला उत्तर द्यायचं आहे. डायरेक्ट फोन लावा, मेसेज करा, टेक्स्ट करा किंवा आमच्या टीमला फोन करून तुम्ही सांगू शकता. या ठिकाणी आपल्या आठवड्याभराच्या इव्हेंट या ठिकाणी आपण चित्रफितीमध्ये पाहू शकता. आमच्या दैफळे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलला हा दसरा अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला. आमच्या ऑपरेशन थिएटर्स आहेत, वेगवेगळ्या योजना आहेत, कॅथलॅब्स आहेत, ऑपरेशन थिएटरमध्ये वेगवेगळे इक्विपमेंट आहेत, त्याचबरोबर सगळी वाहनं आणि ज्या फॅसिलिटी अवेलेबल आहेत आमच्या सर्व स्टाफना सोबत घेऊन त्या ठिकाणी पूजन करून अतिशय चांगल्या पद्धतीने हा सेलिब्रेट करण्यात आला. त्याचबरोबर इव्हन आमच्या खारघर येथील निवासस्थानी त्या ठिकाणी दुर्गेची पूजा, मातेची पूजा करून हा आठवडा अतिशय चांगल्या पद्धतीने साजरा केला गेला. बघत बघत आपला हा विजयादशमी संपलेली आहे आणि हळूहळू हा महिनाच पूर्ण आपल्या सणांचा आहे आणि तिकडं आपली लवकरच मुवमेंट होणार आहे. तर परत मित्रांनो, एवढ्या उशिरा देखील तुम्ही कार्यक्रमात सहभागी होता, त्या ठिकाणी प्रश्न उत्तरामध्ये तुम्ही सहभागी होऊन आपलं स्वतःचं लाईफ आनंदी करून घेता, त्याबद्दल परत एकदा तुमचं मनापासून अभिनंदन, कौतुक आणि धन्यवाद. बाकी मॅडम सांगतील. नक्कीच. खरं तर आज आपण एकदम वेगवेगळ्या विषयांवर सर चर्चा केली आणि यातून मला एक मुद्दा मात्र प्रकर्षाने जाणवतो, जे तुम्ही म्हणालात की ऍक्टिव्हिटीपेक्षा ऍक्टिव्ह राहणं हे फार महत्त्वाचं आहे. अतिशय म्हणजे आजची टॅगलाईन सांगेल. नक्कीच खूप सुंदर असं तुम्ही म्हणजे पूर्ण विश्लेषण त्याचं सारांश एका वाक्यात काढला. खूप छान. थँक्यू सर.
सुखी जीवनाचा मंत्र या विशेष कार्यक्रमात आता वेळ झाली आहे, इथेच थांबायची. मात्र त्यापूर्वी सर वेळात वेळ काढून आपण या ठिकाणी उपस्थित झालात त्याबद्दल आपलं अगदी मनापासून धन्यवाद. धन्यवाद. पुन्हा भेटूया नव्या विषयासह. तोपर्यंत शुभरात्री. नमस्कार.